जुन्या करारावरील अभ्यासक्रम ह्या संदर्भात आपण आजचं हे अधिवेशन घेत आहोत आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करीत आहे. आजच्या ह्या अधिवेशनामध्ये उत्पत्तीच्या पुस्तकातील ज्या कथा आहेत, परंतु प्रामुख्याने पहिल्या 11 अध्यायामध्ये ज्या कथा आहेत त्या आपण आज घेणार आहोत. कारण आपण त्यानंतर पाहतो की उत्पत्ती 12 पासून अब्राहम, इसाक, याकोब आणि याकोबाच्या 12 मुलांच्या कथा अगदी 50व्या अध्यायापर्यंत आपल्याला दिलेल्या आहेत. परंतु पहिली 11 अध्याय हे विशेष करून काही प्रमाणामध्ये वेगवेगळे आहेत आणि म्हणून त्यावर आपण अधिक सखोल अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. कारण आपल्याला अध्याय 1 मध्ये एक कथा दिलेली आहे, अध्याय 2 मध्ये दुसरी कथा दिलेली आहे, त्यानंतर अध्याय 3 मध्ये आपण पाहतो की माणसाच्या पापाची कथा आपल्याला दिलेली आहे आणि त्यानंतर आपण पुढे पाहतो की हे माणसाचं पाप कसं वाढत गेलेलं आहे आणि त्यामुळेच काही गोष्टी ह्या त्या काळच्या समाजामध्ये कशा घडत आहेत. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर अध्याय 7 मध्ये किंवा 7 आणि 8 ह्यामध्ये जलप्रलय आणि नोआचे तारू ही एक गोष्ट दिलेली आहे. त्यानंतर आपण पाहतो अगदी शेवटी आपल्याला बाबेलचा बुरुज ह्या संदर्भात सुद्धा गोष्ट दिलेली आहे. आणि ह्या कथा नक्की कोठून आलेल्या आहेत, कशा आलेल्या आहेत, त्याचा अर्थ काय, केवळ आपण गोष्टी रूपाने ह्याकडे पाहत नाही तर परमेश्वराचं हे सत्य इथे जे प्रकट झालेलं आहे त्या प्रकटीकरणाचा अर्थ काय आणि त्या कथेद्वारे परमेश्वर किंवा हे लेखक आपल्यासमोर कोणतं सत्य आणू शकतात ह्याकडे आपलं लक्ष वेधण्याचा आज प्रयत्न आहे. आणि म्हणून केवळ आपण कदाचित काही लोक तुम्हाला सांगतील ह्या सगळ्या कथा कल्पकथा आहेत किंवा मिथ्स आहेत, परंतु त्या मिथ ह्या अर्थाने आपण त्याकडे पाहत नाही. ह्या कथा सत्य आहेत आणि ते आपल्याला सत्याकडे नेतात, म्हणून ह्याचा अर्थ आपण पाहणं हे आवश्यक आहे. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, आज जर आपण पाहिलं की ह्या निर्मितीचा जो प्रश्न आहे हो आपल्या समोर या पहिल्या 2 कथेमध्ये सोडवलेला आहे, परंतु अत्यंत प्रभावीपणे जगाची निर्मिती झालेली आहे असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून हे पहिले 11 अध्याय ह्याचा आपण अभ्यास करताना कदाचित आपल्याला ते कोणत्या परंपरातून ह्या गोष्टी आलेल्या आहेत. विशेष करून तुम्हाला अगोदरच्याच अध्यायामध्ये मी सांगितलेलं आहे की यहोवा परंपरा, पुरोहित परंपरा, त्यानंतर अनुवादित परंपरा किंवा ज्याला आपण ह्या सगळ्या परंपरांच्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टीकडे पाहतो ह्या सगळ्या परंपरा ह्या कोणत्या, कधी आणि कशा आलेल्या आहेत. विशेष करून यहोवा परंपरा आणि पुरोहित परंपरा ह्या प्रामुख्याने अगदी 9व्या शतकापासून, म्हणजेच अगदी अब्राहमाच्या 12व्या अध्यायापासून, 12व्या शतकापासून, इसवी सन पूर्व तेव्हापासून त्या अस्तित्वात आहेत आणि त्याचा प्रभाव इस्रायल लोकांवरती पडलेला आहे
असं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून जेव्हा आपण ह्याचा सगळा अभ्यास करतो त्यावेळेला सुद्धा आपल्याला उदाहरणार्थ अध्याय 5मध्ये किंवा अध्याय 6मध्ये आपल्याला काही वंशावळी दिलेली आहे. आणि ह्या वंशावळीचा अर्थ काय आहे हे देखील आपण पाहणार आहोत. आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला काही लोक, विशेष करून ह्या पहिल्या अध्यायातील जे लोक आहेत ते जवळजवळ 700, 800, 900 आणि 969 वर्षापर्यंत जगलेले आहेत असं आपल्याला सांगितलं. तर त्याचा अर्थ वगैरे काय हे देखील आपल्याला पाहणं आवश्यक आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जी वंशावळ आहे आणि जी गाणी आहे, जी बोधवचनं आहेत, ह्या सगळ्याचा अर्थ आपण लक्षात घेतला तर प्राचीन जे साहित्य आहे ते प्राचीन साहित्य ह्या प्रकारे लोकांपासूनपर्यंत आलेलं आहे आणि लोकांनी त्यामध्ये अर्थ शोधलेला आहे आणि ते आपल्याला आज पाहावं लागेल. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, आपण हे पहिले अध्याय 11 पाहताना ज्या ऐतिहासिक घटना व त्या आधारित आहेत, ती श्रद्धेची घटना आहे आणि त्या घटना त्या काळात घडलेल्या आहेत. परंतु जसं आपण आज इतिहासाला महत्त्व देतो तसं त्या लोकांनी कदाचित ते ठराविक वर्ष किंवा तो काळ हे लक्षात घेतलं नसेल, परंतु त्या परंपरा लोकांच्या तोंडी परंपरा आलेल्या आहेत आणि काही काळानंतर त्या लिखित झालेल्या आहेत आणि म्हणून त्याला देखील ह्या समाजामध्ये महत्त्व आहे. आता प्रिय मित्रांनो, पहिल्या प्रथम की जर आपण पहिली कथा घेतली तर उत्पत्ती अध्याय 1मध्ये आपल्याला ही निर्मितीची कथा सांगितलेली आहे. उत्पत्ती अध्याय 1 पासून अध्याय 2 पर्यंत ओवी 4 इथपर्यंत आपल्याला ही कथा सांगितलेली आहे. आणि त्या कथेमध्ये परमेश्वर जणू काय हे विश्व हे 6 दिवसामध्ये घडवतो आणि 7व्या दिवशी तो विश्रांती घेतो. आणि त्याचा अर्थ काय हे आपण लक्षात घेऊया. विशेष करून 7व्या दिवसाचं महत्त्व लक्षात घेत असताना आपल्याला कळेल की ही कथा ही पुरोहित परंपरेतून आलेली आहे. आता पुरोहित परंपरा म्हणजे काय की जे लोक पुरोहित होते ते धर्मगुरू होते आणि ते परमेश्वराची उपासना करत आणि म्हणून हा 7वा दिवस परमेश्वराने खास उपासनेसाठी ठेवलेला आहे हे सांगण्यासाठी जणू काही त्याने ही कथा लिहिलेली आहे आणि ही कथा त्या परंपरेतून आलेली आहे. म्हणून त्याचा अर्थ आपण तसा घेतला पाहिजे. आता परमेश्वराने सुरुवातीला आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की सगळीकडे अंधार होता, परमेश्वराचा आत्मा पृथ्वीवर व्यवस्थित ह्या विश्वामध्ये तळपत होता. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, की परमेश्वराचा आत्मा फिरत असतानाच परमेश्वराला वाटलं की आपण हे विश्व निर्माण करावं. आणि त्यावेळेला परमेश्वर ठरवतो की आपण एक सुंदर विश्व तयार करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रकाशाची गरज आहे, कारण सगळीकडे अंधार होता. आणि म्हणून परमेश्वराने प्रकाश निर्माण केला असं आपल्याला पहिल्या दिवशी सांगितलेलं आहे आणि त्याने अंधकार वेगळा केला. आता पहा की हा प्रकाश पहिल्या दिवशी निर्माण केलेला आहे आणि तरी सुद्धा नंतर आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की 4थ्या दिवशी देखील परमेश्वर प्रकाश निर्माण करतो आणि सूर्य, चंद्र, तारे ह्या सगळ्या गोष्टी रात्रीसाठी आणि दिवसासाठी वेगवेगळ्या ज्योती निर्माण करतो असंही आपल्याला सांगण्यात आले आहे. म्हणजे परमेश्वर दोनदा प्रकाश निर्माण करतो का, तर लोकांनी त्याचा कसा अर्थ घेतलेला आहे हे देखील आपण पाहिलं पाहिजे. माझ्या प्रिय मित्रांनो, परमेश्वराने 6 दिवसामध्ये हे विश्व निर्माण केलेलं आहे हे लेखकाने सांगताना त्याच्या मागे उद्देशच आहे की इथे तो की परमेश्वर इतका सामर्थ्यशाली आहे, परमेश्वर
इतका प्रभावी आहे, त्याचा शब्द इतका प्रभावी आहे की तो शब्द बोलतो आणि तसं घडते. उदाहरणार्थ प्रकाश हो आणि प्रकाश झाला. किंवा त्याने सांगितलं समुद्र, नाले, सगळे डोंगर, दऱ्या निर्माण होत आणि तसं झालं. म्हणजे परमेश्वराच्या एका शब्दाने परमेश्वराने हे विश्व निर्माण केलेलं आहे. म्हणजे हे विश्व कोणत्याही रॉ मटेरियलने निर्माण केलेलं नाही, तर ते शून्यातून निर्माण केलेलं आहे. आणि हे शून्यातून निर्माण करण्याचं सामर्थ्य परमेश्वराच्या शब्दात आहे. आता हा एक शब्द बोलण्यासाठी तो संपूर्ण दिवस लावतो का? कारण आजचा दिवस आपण पाहिलं तर आपल्याला ठाऊक आहे की 24 तासाचा हा दिवस आहे. ह्या 24 तासामध्ये माणसं हजारो वाक्य बोलत असतात. म्हणून तो एक शब्द बोलण्यासाठी त्याला एक दिवस लागला असं नाही, किंवा हजारो वर्ष किंवा काळ लागला असंही नाही. तर परमेश्वराने जे निर्माण केलेलं आहे ते त्या काळच्या लोकांना गोष्टी रूपाने सांगण्यासाठी त्याने अशा प्रकारची पद्धत वापरलेली आहे. आणि परमेश्वर कसं शिस्तबद्ध, परिणामकारक अशा प्रकारे निर्माण करतो हे देखील तो सांगतो आहे. आणि परमेश्वराने निर्माण केल्यानंतर ती वस्तू किंवा त्या गोष्टी चांगल्या आहेत असंही परमेश्वराला दिसतं. म्हणजे परमेश्वराने ह्या जगामध्ये जे काही निर्माण केलेलं आहे ते चांगलं आहे. कारण परमेश्वर हा चांगला आहे, परमेश्वर हा प्रेमळ आहे. आणि परमेश्वर आपल्या प्रेमाची जणू काही प्रेमाचं प्रकटीकरण करण्यासाठी हे विश्व निर्माण करतो. हे माणसावरील त्याचं प्रेम आहे आणि ते तो ह्या निर्मितीद्वारे प्रकट करतो. आणि हे सगळं विश्व तो निर्माण करतो. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, पाचव्या दिवशी. तर हे सगळं जे निर्माण करतो हे खास माणसासाठी निर्माण करतो. आणि म्हणून ह्या विश्वाची निर्मिती तो निर्माण असताना तो केवळ एक वस्तू निर्माण करत नाही, तर त्या एका शब्दामध्ये हजारो जीवजंतू, प्राणी, पक्षी निर्माण होतात, मासे निर्माण होतात. म्हणजेच परमेश्वराची ही प्रक्रिया आपण जर लक्षात घेतली तर हजारो प्रकारचे मासे किंवा हजारो प्रकारचे जनावरं किंवा जीवजंतू आपण पाहतो, किंवा वनस्पती पाहतो. ह्या जगामध्ये वनस्पतीसुद्धा पाहिल्यानंतर किती प्रकारची फुलांची झाडं, किती प्रकारच्या फळांची झाडं, आणि किती उंचीची झाडं किंवा किती छोटी झाडं, हे सगळं आपण पाहतो. हे सगळं परमेश्वराने त्याच्या एका शब्दाने निर्माण केलेलं आहे. म्हणजे त्या परमेश्वराची ख्याती, परमेश्वर किती महान आहे हे दाखवण्यासाठी त्याने हे दाखवलं. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, ही संपूर्ण गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर त्या वाच्या लोकांना असं सांगायचं आहे की ह्या जगाचा निर्माणकर्ता आणि निर्मिती ह्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जी निर्मिती आहे ते त्या परमेश्वराने निर्माण केलेलं आहे. परमेश्वराला मात्र कोणी निर्माण केलेलं नाही, तो फक्त आहे. आणि म्हणून मोशेच्या काळामध्ये जेव्हा आपण निर्गम पुस्तक वाचतो तेव्हा अध्याय 3:6 मध्ये सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे, परमेश्वर सांगतो मी आहे, तो आहे. आणि मी आहे तो तुमचा परमेश्वर आहे. आणि तो अब्राहमचा परमेश्वर, इसाकचा परमेश्वर, याकूबचा परमेश्वर, अशा प्रकारे त्याची ख्याती आपल्याला दिलेली आहे. परंतु इथे ह्या परंपरेनुसार, पुरोहित परंपरेनुसार आपल्याला सांगितलेलं आहे की परमेश्वराने 6 दिवस काम केलेलं आहे, कष्ट केलेले आहेत, आणि 7व्या दिवशी त्याने विश्रांती घेतलेली आहे. म्हणजे माणसाने 6 दिवस कष्ट करून 7व्या दिवशी त्या परमेश्वराची स्तुती करण्यासाठी, परमेश्वराचा गौरव करण्यासाठी आणि त्याची उपासना करण्यासाठी त्याने तो दिवस राखून ठेवला पाहिजे. ह्यासाठी
त्या पुरोहित परंपरेने ही कथा आपल्याला दिलेली आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या गोष्टीकडे आपण लक्ष देताना आपण निर्मिती आणि निर्माण करता ह्यातला फरक लक्षात घेतला पाहिजे. कारण आज जगामध्ये किंवा त्या काळच्या समाजात सुद्धा बरेचसे लोक मूर्तीपूजक होते आणि ते ज्या निर्मित वस्तू आहेत त्यांनाच ते देव मानत. जसं आज आपण पाहतो की एखादी गाय, एखादा नंदी बैल किंवा एखादी वनस्पती किंवा तुळशीचं झाड किंवा एखादा सर्प, ह्या सगळ्या गोष्टींना लोक देव मानतात. तर ही चूक आपण करू नये आणि ही चूक आपल्या लक्षात आल्यानंतर लगेच आपण ती सुधारून घ्यावी की ही निर्मिती आहे, ते देव असू शकत नाही. देव हा निर्माण करता आहे आणि तो वेगळा आहे आणि तो सामर्थ्यशाली आहे, तो सर्वज्ञानी आहे, तो सर्वव्यापी आहे. त्यामुळे देवाला केवळ एखाद्या वस्तूमध्ये आपण तो ठेवू शकत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून ही त्या काळच्या पुरोहित परंपरेने तयार केलेली ही गोष्ट कदाचित कशी घडली गेली ते महत्त्वाचं आहे. परंतु की ह्या जगाचा निर्माण करता हाच तारणारा आहे, कारण त्यांना तारणाचा अनुभव आलेला होता आणि तो तारणाचा देव आहे, तोच निर्माण करता आहे. आणि त्याचं हे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी त्याने ही कथा तयार केलेली आहे. थोडक्यामध्ये कदाचित तुम्ही जेव्हा अगदी व्यवस्थित वाचाल तेव्हा तुमच्या समोर ते अधिक स्पष्ट होईल. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, ह्याचं अर्थ असं नाही की परमेश्वर 7व्या दिवशी थकला किंवा त्याला विश्रांतीची गरज होती, असं नाही. कारण परमेश्वर हा आयुष्यभर रात्रंदिवस 24 तास आज सुद्धा आपण पाहतो लाखो वर्षापासून तो कष्ट करीत आहे आणि आज सुद्धा करीत आहे, पण तो थकत नाही. परंतु त्या काळच्या परंपरेने ह्याचा अर्थ लोकांसाठी घेतलेला आहे की लोकांनो, तुम्ही कष्ट करता 6 दिवस, ठीक आहे, फार छान, कारण देवाने तुम्हाला त्यासाठी शक्ती सामर्थ्य दिलेलं आहे, देणग्या दिलेल्या आहेत. पण 7व्या दिवशी त्या देवाला विसरू नका, कारण देवाला तो देणारा हा तो देवच आहे आणि त्या देवाची पूजा अर्चा तुम्ही केली नाही, देवाला विसरलात तर तुमचं जीवन नष्ट होणार. हे सांगण्यासाठी त्याने अशा प्रकारची कथा रचलेली आहे. त्यानंतर माझ्या प्रिय मित्रांनो, आपण जर दुसऱ्या कथेकडे आलो, ही कथा अध्याय 2 मध्ये 4 ते 25 ह्या भागामध्ये आपल्याला दिलेली आहे. आणि ह्या भागानुसार आपण पाहतो की परमेश्वर ह्या सगळ्या गोष्टीतून एक वेगळ्या प्रकारे आपल्यासमोर निर्मिती ठेवतो. आणि ती निर्मिती म्हणजेच की ह्या जगामध्ये सर्व काही होतं, म्हणजे त्याने सुरुवातीला ह्या विश्वामध्ये एक बाग तयार केली आणि त्या बागेमध्ये त्याने एक मातीचा पुतळा तयार करून त्यातून त्याने एक माणूस घडवला आणि त्या माणसाच्या ह्या नाकातून त्याने फुंकर मारली आणि त्याद्वारे त्याने माणूस घडवला. आणि विशेषतः त्याला एदेन बागेमध्ये त्याला ठेवण्यात आलं, पारादीस बाग. त्या पारादीस बागेमध्ये तो अत्यंत आनंदित होता आणि त्याचं जीवन कसं मस्त होतं आणि त्याला कधी मरणाचा किंवा दुःखाचा किंवा कोणत्याही त्रासाचा अनुभव कधी आलेला नाही, कारण सगळं काही परमेश्वराने पुरवलेलं होतं. आणि परमेश्वर त्याला सांगितलंही होतं की ह्या विश्वामध्ये तू कुठे जा, काही खा पे, फक्त ह्या बागेमध्ये जे मधल्या झाड आहे त्या मधल्या झाडाचं फळ तू खाऊ नको. म्हणजे त्याला एक आज्ञा दिलेली होती आणि ती आज्ञा त्याने मोडू नये अशी त्या परमेश्वराची अपेक्षा होती. आता मी इथे हा परमेश्वर शब्द वापरतो अशा दृष्टिकोनातून की ही कथा यहोवा परंपरेतून आलेली आहे आणि यहोवा परंपरेमध्ये ते लोक ईश्वराला परमेश्वर म्हणतात किंवा ईश्वरांचा ईश्वर तो परमेश्वर
आणि तो शब्द काय त्यांच्या त्या परंपरेमध्ये फार प्रचलित होता आणि तो वापरण्यात आलेला आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून आपण पाहतो की इथे विश्वाच्या निर्मितीपेक्षा माणसाच्या निर्मितीला अधिक महत्त्व दिलेलं आहे, की परमेश्वर त्यातून तो माणूस घडवतो आणि त्यानंतर त्या माणसाला ह्या जगातील सगळ्या वनस्पती, सगळी जनावरं वगैरे आहे ह्याच्यावर अधिकार देतो आणि विशेषतः त्याला सगळ्यांचं जणू काही स्वामी असं बनवतो. आणि त्यामध्ये सुद्धा एक सुंदर कथा आपल्याला आणखीन दिलेली आहे, ती म्हणजेच की त्या माणसाच्या तो पाहतो की हा माणूस आनंदित नाही, म्हणून त्याला अधिक आनंदित करण्यासाठी तो एक दिवस त्याला झोपी घालतो आणि त्याच्या फासळीतून एक फासळी काढून त्यातून स्त्री बनवतो. आणि ती स्त्री बनवल्यानंतर त्या माणसाला एवढा आनंद होतो की खरोखर परमेश्वराने माझ्यासाठी माझ्या हाडाचं हाड आणि मांसाचं मांस असं बनवलेलं आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या ठिकाणी सुद्धा परमेश्वर जणू काही माणूस हा हळूहळू कसं पाप करतो आणि त्या देवापासून कसा दूर जातो. म्हणजे परमेश्वर त्याला जे वैभव दिलेलं आहे त्या वैभवामध्ये तो राहत असताना एक दिवस तो पाप करतो, म्हणजे तो ते फळ खातो आणि त्यामुळे परमेश्वर त्याला त्या बागेतून, पारदीस बागेतून बाहेर काढतो. म्हणजे त्याचं ते वैभव, त्याचं ते ऐश्वर सगळं काही नष्ट होतं. आणि हा पापाचा परिणाम त्यांनी दाखवलेला आहे. कदाचित त्यावेळेला एक माणूस निर्माण केला होता की अनेक माणसं निर्माण केली होती, हा प्रश्न नाही. परंतु माणसाचं पाप आणि त्या पापाची हळूहळू झालेली वाढ आणि त्या पापामुळे माणसाच्या जीवनावर झालेले परिणाम, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यासाठी त्याने ही गोष्ट तयार केलेली आहे. आणि त्या गोष्टीतून माणसाला जर काही सावध केलेलं आहे की देवाने तुला त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनवलेलं आहे. म्हणजे परमेश्वर जसा प्रेमळ आहे, परमेश्वर जसा ज्याला आपण म्हणतो की दयाळू आहे, जेव्हा क्षमाशील आहे, असं दैवी देणग्या परमेश्वर तुला दिलेल्या होत्या आणि तरीसुद्धा तू पाप केलं. त्या सगळ्या देणग्याला जणू काही तू मुकलास आणि त्यामुळे आता तुला फार कष्ट भोगावे लागणार आहेत आणि प्रसूतीच्या वेदना जणू काय ह्या स्त्रीला भोगाव्या लागतील. अशा प्रकारे जणू काय तिला एक गोष्ट सांगितलेली आहे. आणि त्यातून माझ्या प्रिय मित्रांनो, की तुला कष्ट करावे लागणार आहेत, निढळाचा घाम घालावा लागणार आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय की काम म्हणजे केवळ कष्ट नव्हेत किंवा शिक्षा नाही, तर ते वरदान पण आहे असं आज आपण पाहतो. आणि विशेषतः आजच्या ह्या लॉकडाऊन जगामध्ये आपण पाहतो की मनुष्य कामासाठी तडफडत आहे. त्याची नोकरी गेली आहे किंवा तो कामाला जाऊ शकत नाही कारण रेल्वे बंद आहेत. मग अशा वेळेला त्याला कळलेलं आहे की काम हे एक वरदान आहे, किंवा आपण काम केलं नाही तर आपण खाणार काय, हा सगळा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या गोष्टीद्वारे सुद्धा परमेश्वराने ह्या लोकांसमोर एक प्रकारचं एक चित्र ठेवलेलं आहे की तुम्ही काही करा, पण देवापासून तुम्ही जर दूर गेलात आणि देव तुमच्यापासून दूर गेला तर तुम्हाला ह्या जगामध्ये जीवन नाही. आणि त्या अनुषंगाने माझ्या प्रिय मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला इथे सांगितलेली आहे. तिसरी गोष्ट माझ्या प्रिय मित्रांनो, की जेव्हा आपण पाहतो की सैतान येतो आणि सैतान आणि त्या स्त्रीचा जेव्हा संवाद चाललेला असतो, म्हणजेच आपण जर सैतानाला संधी दिली, बघा सैतान इथे फार हुशार आहे. इथे आपल्याला कदाचित सांगितलेलं आहे, आपल्याला ठाऊक नाही की पाप हे पुरुषाने केलं की स्त्रीने केलं, परंतु स्त्रीने केलेलं आहे असं आपल्याला दाखवलेलं आहे
कारण हा पुरुषप्रधान समाज आहे आणि त्या पुरुषप्रधान समाजामध्ये प्रत्येक वेळेला स्त्री ही पापी आहे असं दाखवलेलं आहे. आणि त्यामुळे आहे तसं आपण जर घेतलं तर ह्या ठिकाणी सैतानाला स्त्रीला मोहात पाडणे सोपं आहे आणि म्हणून सैतान तिच्याशी अगदी गोड गोड चांगलं बोलतो. आणि बघा, सैतानाला मोहात पाडण्यासाठी एक चांगली त्याच्याकडे कल्पना आहे. तो नेहमी सकारात्मक बोलतो, चांगलं ते बोलतो, चांगलं ते सांगतो की तुम्ही जर ते फळ खाल्लं तर तुमचे डोळे उघडतील, तुम्ही देवासारखं सगळं काही पाहू शकाल आणि म्हणून तुम्ही त्या बाबतीमध्ये सावध असणं आवश्यक आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, ही स्त्री पाप करते आणि शेवटी आपल्या नवऱ्याला देखील पापात पाडते. आता हे कोणत्या प्रकारचं पाप वगैरे, किंवा ते एक माणूस होतं की अनेक प्रकारे लोक तिथे पाप करत होती, हा प्रश्न वेगळा आहे. परंतु परमेश्वर मात्र ह्या ठिकाणी एक फार चांगलं वरदान ह्या जगाला देतो. ते म्हणजे तुम्ही जर उत्पत्तीचा अध्याय 3:15 पाहिलं तर त्या ठिकाणी जणू काही परमेश्वर पवित्र मरियेच्या निर्मितीचं एक स्वप्न ह्या जगाला दाखवतो. आणि ती मरिया आणि तिचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हे जणू काही त्या सैतानाची टाच फोडणार आहेत आणि नष्ट करणार आहे, हे आपल्याला दाखवलेलं आहे. आणि म्हणजेच तारणाची पहाड तेव्हाच उगवलेली आहे आणि परमेश्वराने ते वचन दिलेलं आहे. परमेश्वराने माणसाशी केलेला पहिला तो करार आहे, हे आपल्या नजरेस येईल. म्हणून आपण ह्या अध्याय 3 ह्या प्रकरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही की त्या ठिकाणी परमेश्वराने सुरुवातीपासूनच जणू काही ह्या मरियेच्या जन्माचं स्वप्न पाहिलेलं आहे आणि त्यासाठी तो तयारी करत आहे. प्रिय मित्रांनो, त्यानंतर आपण पाहतो की आदाम आणि एवा ह्यांची जी 2 मुलं होती, काईन आणि आबेल, तर ह्यांच्या दोघांमधील जो संवाद आहे आणि त्या दोघांनी एकमेकासमोर जे काही गोष्टी प्रकट केलेल्या आहेत त्यावरून सुद्धा तुम्हाला दिसेल की काईन हा आबेलचा खून करतो. दुसरी गोष्ट की हे दोघेही तेव्हापासून परमेश्वराशी एकजीव आहेत, कारण परमेश्वराला अर्पण वाहण्याची प्रथा ही तेव्हापासून आहे, हे देखील आपल्याला कळेल. की काईन आपल्या शेतातलं फार चांगल्या गोष्टी परमेश्वराला अर्पण करतो, फुलं फळं काय असतील, आणि आबेल ह्या आपला तो मेंढपाळ होता आणि आपल्या कळपातलं अत्यंत चांगलं सुंदर असं एक मेंढरू तो अर्पण करतो. आणि त्या परमेश्वराला ते मेंढरू आवडतं. ते मेंढरू आवडतं की आबेलच्या अंतःकरणामध्ये जी प्रेमाची आदराची भावना आहे ते आवडतं, किंवा त्याने खरोखर हे प्रेमाने अर्पण केलेलं आहे, ह्या गोष्टी परमेश्वराला आवडतात आणि म्हणून आबेलचं अर्पण स्वीकारलं जातं आणि काहींचं स्वीकारलं जात नाही असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय की देव त्याच्यावर प्रसन्न आहे आणि माझ्यावर प्रसन्न नाही, म्हणून तो त्याच्या भावाचा खून करतो आणि भावाला नष्ट करतो. आणि जेव्हा परमेश्वराचा आवाज येतो, तुझा भाऊ कुठे आहे, आणि तो सांगतो मला ठाऊक नाही, म्हणजे ज्या माणसाला तू ठार केलं तो कुठे आहे तुला माहीत नाही, हे तू खोटं कसं बोलतो. म्हणजे एक पाप केल्यानंतर दुसरं पाप करण्यासाठी माणूस प्रवृत्त होतो, असंही इथे दाखवलेलं आहे. म्हणजे पापापासून पाप कसं वाढत जाते. पण माझ्या प्रिय मित्रांनो, त्या काळच्या समाजामध्ये म्हणजे बाबिलोन येथे ज्या काही कथा होत्या, त्या काळामध्ये त्या समाजामध्ये बाबिलोन येथे काही गोष्टीमध्ये ही पापं दाखवलेली आहेत. उदाहरणार्थ
की एक कथा आहे आपसू आणि तिबान. आपसू ह्या पुरुषाशी जणू काय तिमान हिने लग्न केलं होतं. हे दोघे देव होते, देवता होत्या त्यांच्या समाजानुसार. आणि त्यांचं लग्न झालं होतं आणि त्याने दुसऱ्या स्त्री पुरुषाला म्हणजे देवीला जणू काही जन्म दिला होता. आणि त्यामध्ये माझ्या प्रिय मित्रांनो की त्यांचा याई नावाचा जो मुलगा होता त्याने त्याच्या बापाचा खून केला आणि त्याला ठार केलं. म्हणजे नात्या नात्यामध्ये सुद्धा कसं आपण पाहतो पाप घडतं. द्वेष, मत्सर, राग, निर्बुद्धी ह्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात. त्यानंतर तिमान किंवा ह्या दोघांचा आपसू आणि तिमान ह्यांचा जो नातू असतो मर्दूक नावाचा, तो मर्दूक नंतर तिमानचा खून करतो नातू. आणि अशा प्रकारे नात्या नात्यामध्ये सुद्धा खून करण्याची प्रवृत्ती त्यांच्या समाजामध्ये होती. आणि म्हणून तेथूनच ही कायन आणि आबेल ह्यांची कथा आलेली असावी किंवा तशी निर्माण केली असावी असं आपल्याला दिसतं. परंतु प्रामुख्याने मनुष्य अशा एवढ्या पापाला गेलेला आहे की जगामध्ये सगळं काही म्हणजे त्यांच्यासमोर एवढी प्रॉपर्टी आहे, एवढे काही वस्तू आहे, तो कुठे जाऊ शकतो, कुठेही फिरू शकतो, काही खाऊ शकतो, जे काय पाहिजे ते मिळवू शकतो. असं असून देखील एकमेकांचा द्वेष, हेवा, मत्सर, राग ह्या गोष्टी कशा वाढतात आणि त्यातून माणूस कसा पाप करतो आणि त्या पापाचे परिणाम काय होतात हे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, त्यानंतर आपल्याला काही ह्या ज्या वंशावळी आहेत त्या वंशावळी दिलेल्या आहेत. आणि ही अध्याय 5 आणि 6 मध्ये जेव्हा आपण ह्या वंशावळी पाहतो त्यावेळेला आपल्याला दिसून येईल, काय दिसून येते. पहिल्या प्रथम एक महत्त्वाची गोष्ट की इस्रायल लोकांना वंशावळी अत्यंत प्रिय होत्या की ही आमची परंपरा आहे किंवा असा आमची कुटुंबाचं ज्याला आपण वृक्ष म्हणतो तशा प्रकारचा हा वृक्ष आहे आणि हा आम्हाला त्याचा अभिमान आहे. त्यामध्ये 2 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत. एक म्हणजेच आता जशी ती वंशावळ आहे ती तशीच तशी ऐतिहासिकदृष्ट्या बरोबर आहे की नाही हे आपण सांगू शकत नाही, कारण हा इतिहास पूर्व इतिहास आहे. म्हणजे आपल्यासमोर अध्याय 12 पासून म्हणजेच अब्रामापासून इतिहास आपल्याला ठाऊक आहे, पण त्याच्या पूर्वीचा इतिहास काय आहे ते आपल्याला ठाऊक नाही, कुठे लिहिला गेलेला नाही. आणि त्यामुळे त्याला इतिहासपूर्व कथा असंही म्हटलं जातं. आणि म्हणून त्या अर्थाने आपल्याला ठाऊक नाही की ही जी वंशावळ आहे ही ऐतिहासिकदृष्ट्या बरोबर आहे की चूक आहे त्याकडे आपण पाहत नाही, पण ती परंपरा महत्त्वाची आहे. त्यानंतर त्यामध्ये असं दाखवलेलं आहे की काही असे लोक होते की जे लोक खूप वर्ष जगले. म्हणजे उदाहरणार्थ नोहा हा माणूस देखील 950 वर्ष जगला किंवा आदाम स्वतः 930 वर्ष जगला किंवा ज्याला आपण म्हणतो मथुशेला हा सगळ्यात जास्त म्हणजे 969 वर्ष जगला. आता 969 वर्ष जगला म्हणजे त्याची आयुर्मर्यादा किती होती हे आपण त्याची कल्पना करू शकतो. म्हणजे जणू काय ह्या ठिकाणी त्याला सांगायचं आहे की त्यांचं आणि परमेश्वराचं एवढं सखोल नातं होतं की परमेश्वराने त्याला खूप आयुष्यमान दिलेलं होतं पुष्कळ. आणि परमेश्वराशी त्याची जी मैत्री होती जणू काय त्याचं फलित जणू काय ते भोगत होते. म्हणून अनेक पिढ्या त्याला पाहण्याचं भाग्य लाभलेलं होतं असं त्याला लेखकाला सांगायचं आहे. दुसरी गोष्ट माझ्या प्रिय मित्रांनो की ही जी वंशावळ आहे
ही वंशा त्या काळच्या लोकांमध्ये सुद्धा किती प्रिय होती आणि हे आमचे वाडवडील आहेत, त्यांच्याविषयी आम्हाला अभिमान आहे. आणि म्हणून जणू काय आदामापासून आम्ही आलेलो आहोत हे त्याला जगाला सांगायचं होतं. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून त्याने ही जी त्यांच्या परंपरेमध्ये, यहोवा परंपरेमध्ये ही जी आपल्याला वंशावळ दाखवलेली आहे, त्याचा अर्थ हाच आहे की हे परमेश्वराचे लोक आहेत. परमेश्वराने त्यांच्याबरोबर करार केलेला आहे, परमेश्वराने त्यांना निर्माण केलेलं आहे, परमेश्वराने त्याला आयुष्य दिलेलं आहे. ते परमेश्वराशी बोलत असत. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या इतिहासानुसार महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून त्याकडे आपण त्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. तर माझ्या प्रिय मित्रांनो, जेव्हा आपण पाहतो की हळूहळू ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीतून विशेषतः पाप वाढत गेलं असं आपण म्हणतो. परंतु ते पाप वाढत जात असताना माझ्या प्रिय मित्रांनो, हे देखील आपल्याला लक्षात येईल की परमेश्वर ह्या सगळ्याद्वारे तारणाचं वचन देतो आणि त्याद्वारे माणसाचं तारण कसं होतं हे आपल्याला दिसत आहे. परंतु एका दृष्टिकोनातून पाप वाढत आहे आणि दुसऱ्या बाजूने जे काही नीतिमान आहेत त्या नीतिमानांचा सुद्धा परमेश्वर कसा चांगला त्यांच्या जीवनावरती परिणाम घडवून आणतो हे देखील सांगितलेलं आहे. आणि ते म्हणजेच नोहाच्या काळामध्ये जे वाईट होते ते जलप्रलयान नष्ट झाले आणि जे नीतिमान होते त्यांना परमेश्वराने वाचवलं. म्हणजे जे पाप करतात ते शैतानाच्या आहारी जातात आणि त्याद्वारे ते ज्याला आपण नरक म्हणतो त्या नरकामध्ये त्यांचा नाश होतो. मात्र जे नीतिमान आहेत त्यांना परमेश्वर वाचवतो. म्हणजे नोहाचं जे कुटुंब होतं ते अत्यंत प्रामाणिक होतं, देवाशी एकनिष्ठ होतं आणि देवाच्या शब्दानुसार ते चालत असत. म्हणून देवाने त्यांना जे वेळोवेळी सांगितलं ते त्यांनी केलं. म्हणून आज सुद्धा नोहाचं तारू हे आपल्या समाजामध्ये जे प्रचलित आहे त्याचा अर्थ हाच आहे की परमेश्वराने अगदी सुरुवातीपासून नीतिमान लोकांना वाचवलेलं आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आणून सांगतो आहे की तुम्ही पश्चाताप करा, प्रामाणिकपणे जीवन जगा, म्हणजे तुमच्या पापांची क्षमा होईल आणि परमेश्वर तुम्हाला वाचवेल. आणि जी वतनभूमी आहे ती वतनभूमी म्हणजे केवळ एक दुधामधाचा प्रदेश नाही तर स्वर्गाची, ज्याला आपण स्वर्गीय राज्य म्हणतो, तर ते स्वर्गाचं राज्य तुमच्यासाठी नेहमी खुलं राहील. ह्या ठिकाणी माझ्या प्रिय मित्रांनो, की माणूस पाप करतो आणि त्या पापाचा परिणाम त्याला विविध प्रकारे भोगावा लागतो. परंतु ही गोष्ट आपण लक्षात ठेवूया की त्या पापाची नेहमी वाढ होते आणि जलप्रलय होतो, म्हणजेच नीतिमानांचा नाश होतो. तर माझ्या प्रिय मित्रांनो, त्याद्वारे जणू काही परमेश्वर आपल्याला सांगतो आहे की तुम्हाला देवाने निर्माण केलेलं आहे आणि देवाने निर्माण केल्यानंतर देवाने पाहिलं की तुम्ही फार चांगले आहात आणि म्हणून ह्या ठिकाणी देवाची अपेक्षा आहे की तुम्ही त्या देवाशी एकनिष्ठ राहावं, प्रामाणिक राहावं, नीतिमानाने जीवन जगावं आणि त्याद्वारे स्वतःचा उद्धार करावा. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, जे काही घडलेलं आहे ते योग्य नाही आणि म्हणून आपण पाहतो की लोक त्याचा अधिकाधिक दुरुपयोग करतात आणि ज्याला आपण म्हणतो बाबेलचा बुरुज, ही एक गोष्ट सांगितलेली आहे. आणि हा बाबेलचा बुरुज म्हणजे शेवटी 11व्या अध्यायामध्ये त्याची नोंद आहे. आणि बाबेलचा बुरुज म्हणजे काय, लोक आता एवढे हुशार झालेले आहेत, लोकांना वाटतं की आता आम्ही स्वर्ग जणू काही स्वर्गात पोहोचू शकतो, इतका उंच त्यांनी मनोरा बांधला आणि आम्ही देवापेक्षा उंच होणार आहोत. ह्या दृष्टिकोनातून हा बाबेलचा बुरुज त्यांचं विध्वंसक ठरलं. म्हणजे आपण
मनुष्य किती वर जाऊ शकतो ह्यापेक्षा परमेश्वर आपल्याला किती उंचावू शकतो हे आपण पाहणं आवश्यक आहे. म्हणून माझ्या प्रिय बंधनो, इथे एक गोष्ट आपल्याला आणखी लक्षात येईल की जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडतात तेव्हा आपल्याला एक सांगितलेलं आहे की ईश्वरपुत्र म्हणजे देवपुत्र आणि मानव कन्या ह्यांच्यामध्ये संबंध आले. त्यांनी देवाच्या पुत्रांनी म्हणजे देवाच्या लोकांनी ह्या मानव कन्याबरोबर लग्न केलं. आता बघा, इथे पुरुषाला देवासमोर लेखलेलं आहे, परंतु स्त्रियांना समोर असं लेखलेलं आहे. उद्दिष्ट काय की पुरुष हा पवित्र आहे आणि स्त्रिया ह्या पापी आहे. आणि त्यांनी पुरुषाने त्या मानव कन्याबरोबर लग्न केल्यामुळे त्यांचं पाप अधिकाधिक वाढत गेलं. म्हणजे ह्या ठिकाणी वाईट प्रवृत्तीच्या स्त्रिया असं दाखवलेलं आहे. म्हणजे ही त्यांची जी परंपरा आलेली आहे, ह्या परंपरेतून आपल्याला दिसून येतं की त्या काळच्या समाजामध्ये अशी प्रवृत्ती होती आणि जे समज होते ते काही गोष्टी रूपाने आलेले आहेत. आणि ते ह्या ख्रिस्ती लेखकांना योग्य वाटलं की हे लोकांसमोर आपण ठेवणं आवश्यक आहे. त्याने त्या गोष्टी जणू काही चांगल्या प्रकारे स्वीकारल्या आणि ते बायबलमध्ये हे देवाचं प्रकटीकरण त्याला झालं आणि त्याने ते लिहिल्या. म्हणजे ह्या दृष्टिकोनातून त्यामागे सत्य काय आहे की पापामुळे मनुष्य नष्ट होतो आणि पुण्यामुळे मनुष्य स्वर्गात जातो. तर ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी त्याने ह्या कथा दिलेल्या आहेत.